आता वय बघा त्यांचं, एवढ्या वयामध्ये अप्रतिम आवाज त्यांचा ऐकायला मिळाला. खरं तर हे जुने जाणगे कॉमेंटेटर्स म्हणून आम्ही त्यांना ओळखतो, परंतु आज त्यांचा आवाज तुम्ही बघितला. राम फडके साहेब, वय किती तुमचं आता? 63. तर थँक्यू सो मच. अंतिम सामना, शेवटचा सामना, आणि त्या सामन्याला करूया सुरुवात. चलो दोस्तों, दिल दिमाग लेके पहली गेंद के ऊपर तन्मय ने लगाया ये वाइडिश लॉन्ग. शुरुआत करते हुए तन्मय पाटिल, देखा जाए तो गेंदबाज राहुल गड़गे की पहली गेंद के ऊपर वाइडिश लॉन्ग ऑफ की तरफ बेहतरीन छक्का लगाया. फिर से राहुल गड़गे दूर वाली छोर से ये गेंद जर्क में डाली थी, खोद के निकाला था, लेकिन वहां पे निकेश शायद मस्कर मौजूद थे. कुछ भी रन नहीं मिलेगी 30 यार्ड सर्कल में. ये गेंद को जैसे निकेश ने पकड़ी, कोई रन नहीं मिले और बिल्कुल रुका हुआ स्कोर 4 के ऊपर. 3 ओवर का मुकाबला है. हर एक गेंद के ऊपर टूट पड़ेगा बल्लेबाज, क्योंकि कम से कम गेंद मिलेगी खेलने के लिए बल्लेबाज को. खेला है वहां पे, फील्डर छोड़ दी कैच. ये बहुत बड़ी गलती. सर्वेश गड़गे वहां पे मौजूद थे, लेकिन तन्मय को मिला जीवन दान. जीवन में ऐसे जीवन दान मिलेंगे तो बहुत महंगे गिरेंगे हर एक खिलाड़ी के लिए. हमारे समाधान वास्कर के जुड़वा, एक यहाँ है तो एक कहाँ है, एक घर पे शायद. ये समाधान वास्कर के लिए बहुत मतलब भाग्य रहेंगे उसके घर जुड़वा पैदा हुए. ओहो, लवली स्ट्रोक रतेश पाटिल के बल्ले से. ये गेंद पेड़ के पत्तों से टकरी और बिल्कुल अंपायर का सिग्नल यहां पे 6 रनों के लिए. बेहतरीन गीत अपने को सुनने को मिला हमारे राम फड़के की ओर से, लेकिन यहाँ पे देखा जो रतेश ने 6 लगाया, बिल्कुल स्ट्राइक रोटेट करते हुए 1 रन मिली. 1 रन से बढ़ता हुआ स्कोर 12 के ऊपर. सामने वाली टीम आराध्य स्पोर्ट टेम्बोडे, प्रणय इस टीम के सामने कितना यहाँ पे स्कोर खड़ा करेंगे, ये बड़ी सोच है. क्योंकि पिछले मुकाबले में 86 चेस किए और उसके बाद में 4 ओवर में 56. ये गलती और एक गलती, और गलती का नुकसान भुगतना पड़ा. अंपायर का सिग्नल ये देखो, वाइड +4 यानी कि आया पंजा. हमारे नॉन स्ट्राइक अंपायर हमको बताते हुए रिव्यू लिया है, नहीं है क्या? यस, ये रिव्यू वापस लिया शायद उन्होंने. 5 रन आए, 5 रन से बढ़ता हुआ स्कोर 17 के ऊपर. बड़ी कोशिश करनी पड़ेगी आराध्य स्पोर्ट्स पार्टनर टीम को, ज्यादा से ज्यादा रन बटोरने पड़ेंगे. ये बेहतरीन स्ट्रोक था वाइडिश लॉन्ग ऑफ की तरफ. ये बहुत अच्छी फील्डिंग. कुणाल था वहां पे, देखा जाए तो लॉन्ग ऑफ स्ट्रेट में था वो फील्डर, बहुत भाग लगाई, दौड़ लगाई वहां पे और वो गेंद को रुकाई. 1 रन से बढ़ता हुआ स्कोर. 1 ओवर का खेल खत्म और 1 ओवर में 18 रन स्कोर कार्ड के ऊपर. आप देख रहे हैं आदर्श सरपंच उप सरपंच चषक 2025 की ये प्रतियोगिता हर साल इस मैदान के ऊपर ऑर्गेनाइज की जाती है. समाधान वास्कर और उनकी पूरी टीम. मैंने समाधान वास्कर के इस नन्हे मुन्ने को देखा था. इनका पहला जो जन्मदिन था बहुत जोर से सेलिब्रेट किया था छाया रिसोर्ट में, सभी को न्योता दिया था. और समाधान वास्कर जब भी ये रिलेशन क्रिकेट के बाहर हमसे जुटाते हैं, कभी भी कोई भी उनका कोई भी घर का घरेलू प्रोग्राम रहेगा तो आमंत्रित करते हैं वो. और ये बेहतरीन स्ट्रोक
यहां पे देखा जाए तो गेंद को जाना परखा और कवर ड्राइव खेला बेहतरीन 4 रनों के लिए। रनों से स्कोर जा चुका है अभी 22 के ऊपर। ये शॉट एंड पुल सक्सेसफुल होगा क्या? हो लवली कैच, वहां पे फील्डर मौजूद थे। प्रवीण गड़गे ने छलांग लगा के इस कैच को लपका और ये तन्मय पाटिल के बारी का हुआ अंत। विहाना तो घर पे है, लेकिन विहान यहाँ पे ये आने वाले समय में क्रिकेटर बनेंगे कुंडेवाल टीम के लिए। समाधान के सुपुत्र विहान यहाँ पे मौजूद है। हमारे विराज भाई गायकवाड़, इनके भी सुपुत्र यहाँ पे है। यह अच्छी स्ट्रोक डीप एक्स्ट्रा कवर की तरफ, ये आया आते ही बल्लेबाज ने 4 रनों से खाता खोला। राकेश कातकरी चवा। बाजी तो कभी बल्लेबाजी, ये चव्वे से खाते खोलते हुए बल्लेबाज करण पाटिल के ऊपर। फुलर लेन की गेंद, वहां पे गोली की रफ्तार से गेंद निकल गई थी। बल्लेबाज को शायद नॉन स्ट्राइक के बल्लेबाज को चिरती हुई गई गेंद, लेकिन वहां पे प्रवीण मौजूद थे। 1 रन मिलेगी। 1 रन से बढ़ता हुआ स्कोर जा चुका है 27 के ऊपर। 3 ओवर का मुकाबला, दूसरी ओवर जारी। 27 रन आ चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर। रतेश पाटिल फिर से तैयार। ये इनसाइड आउट खेलने का प्रयास, वहां पे शॉर्ट स्क्वायर लेग के 2 रन। सिली मिड ऑफ की तरफ गेंद को खेले थी। सॉरी, यहां पर देखा जाए तो 2 रन आसानी से पूरे करते हुए बल्लेबाज। आखिरी एक गेंद शेष। करण पाटिल केपी एक बेहतरीन खिलाड़ी, ऑलराउंडर। कल से उनके गांव में भी रजनी नाइट्स टूर्नामेंट का आगाज होने वाला है। एक बेहतरीन टूर्नामेंट्स आपने को देखने के मिलेंगी। आजकल प्रणय बहुत सारी नाइट टूर्नामेंट कई कई गांवों में देखने को मिल रही है। ये प्रॉपर टाइमिंग नहीं हुआ था। शॉर्ट कवर पॉइंट पे फील्डर मौजूद था, वहां पे मिलेगी केवल 1 रन। 1 रन से बढ़ता हुआ स्कोर जा चुका है। 2 ओवर का खेल खत्म। 30 रन 15 के औसत से ये रन आ चुके हैं। अभी लास्ट ओवर शेष है, आने वाला लास्ट ओवर। चलो फास्ट स्पीड अप कीजिए। अब देखा जाए तो 5:34, यानी कि अभी बहुत समय बीत चुका हो। आने वाली गेंदे 6। बिल्कुल, हमारे आयोजक सभी खिलाड़ियों को बताते हुए जरा स्पीड अप कीजिए, जरा फास्ट खेलिए, क्योंकि समय नहीं है अपने पास। बैड लाइट आएगी, फिर आपको तकलीफ होगी। टेम्बोडे टीम आने वाले समय में 6 गेंद शेष है। टोटल स्कोर 30 के ऊपर। कल के दिन बड़ी टीम रहेगी। कल के दिन का लॉर्ड्स पहला मुकाबला सुनील स्पोर्ट चिंचपाड़ा बनाम मोरिया प्लस पे। दूसरा मुकाबला एसएससी पारगांव बनाम एकता बंगारपाड़ा। तीसरा मुकाबला अथर 11 गावदेवी कानपुली बनाम केडीएच वाघिवलीवाड़ा। और लास्ट चौथा मुकाबला जय हनुमान दापोली विपक्ष सिद्धिविनायक भिंगारी
बड़े बड़ी टीम कल के दिन खेलेगी इस मैदान के ऊपर। लास्ट ओवर की पहली गेंद बीट हो चुके बल्लेबाज रतेश पाटिल चकमा खा गए और चकमा खाने वाले गेंद के ऊपर कोई भी नंबर नहीं होता। इसी के साथ डॉट गेंद की समाप्ति। बिल्कुल रुका हुआ स्कोर 30 के ऊपर। डेथ ओवर, स्लॉग ओवर, अटैकिंग ओवर जारी है। गेंदबाज आदित्य भोईर फिर से तैयार दूर वाली छोर से अंपायर को पार करते हुए। ये आड़े बल्ले से शॉट एंड पुल किया, सक्सेसफुल, पावरफुल एंड वंडरफुल स्ट्रोक, 6 रन। ये थोड़ी आगे रखी थी, पिछली गेंद शॉर्ट पिच रखी थी, उस पे हावी हो चुका था बल्लेबाज रतेश, लेकिन ये गेंद राहुल आदित्य भोईर ने थोड़ी आगे रखी, अच्छी गुड लेंथ स्पॉट के ऊपर, लेकिन इस गेंद को चकमा खा गए। फिर से 3 गेंदे खेल चुका है आदित्य, उसमें से 2 डॉट, तो 1 के ऊपर 6, 36 रन, लास्ट 3 टू गो। फुल टॉस गेंद, ये फुलर लेन थी, ये काउकान के ऊपर 1 रन मिलेगी केवल। स्ट्राइक अपने पास राकेश रखेगा का शायद। 2 गेंद शेष है, स्कोर कार्ड के ऊपर 37 रन। आज के पहले दिन में 850 रन कंप्लीट हुए हैं। इसका मतलब आज के दिन बल्लेबाजों का बोलबाला रहा इस मैदान के ऊपर। कल के दिन क्या होगा? कल के दिन तो बड़ी बड़ी टीम है। अगली 2 गेंद शेष। ये राकेश का बेहतर स्ट्रोक, कौन से नंबर की ट्रॉफी को चूमता हुआ ये स्ट्रोक, ये आया सिक्सर। क्या बल्लेबाजी! मैं पहले ही बोला था कि राकेश के पास स्ट्राइक आएगी तो भी वो भी अच्छा बल्लेबाज है। ये छक्का लगाया और स्कोर कार्ड को 43 रन के ऊपर, 43 रन। लास्ट गेंद आदित्य भोईर की, ये अगली लास्ट गेंद खेलने के लिए राकेश फिर से तैयार। फर्स्ट इनिंग की लास्ट गेंद, ये भी आड़े बल्ले से, वाह वाह, वो लवली स्ट्रोक, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग के तरफ राकेश काटकरी के बल्ले से आया। ये एक बेहतरीन टीम आराध्या स्पोर्ट्स कोई भी अन्याय नहीं होना चाहिए, जल्दबाजी कीजिए। दोनों की कप्तान को यहाँ से विनती रहेगी हमारे आयोजक की टीम के ओर से। देखा जाए तो लास्ट ओवर में जैसे ही बल्लेबाजी आदित्य भोईर के ऊपर की ना, आदित्य भोईर थोड़े महंगे साबित हुए। 19 रन आए लास्ट ओवर में, 19 रन आए, थोड़े महंगे साबित हुए। पहली ओवर में 18 राहुल गड़गे के, दूसरे ओवर में करण पाटिल के 12 रन, और तीसरी ओवर में आदित्य भोईर के ओवर में 19 रन आए। कुल मिला के स्कोर जा पहुंचा 49 के ऊपर, यानी कि 3 ओवर में 50 का ये अंबार खड़ा किया है। ये बहुत बड़ा टारगेट रहेगा आराध्या स्पोर्ट्स टेम्बोड़े के लिए, लेकिन क्या ये टारगेट चेस कर पाएंगे? क्योंकि पिछले 2 मुकाबले में ऐसे ही टारगेट थे। 86 का टारगेट था ओले टीम के अगेंस्ट 5 ओवर में, वो यही टीम आराध्य स्पोर्ट्स टेम्बोड़े ने अचीव किया था, पार किया था। दूसरे मुकाबला में 4 ओवर में 56 बनाने थे,
दाकटी जुई के अगेंस्ट वो भी पार किया था। क्या ये लास्ट मुकाबले में 50 रन का टारगेट अचीव कर पाएगी क्या आराध्य टेम्बोडे टीम? ये बड़ा सवाल है, बड़ा सवाल है। चलो जल्दबाजी के बल्लेबाज, आपको ये अंधेरा हो जाएगा और फिर बाद में बैड लाइट आएगी इस मैदान के ऊपर। तुझी इच्छा पूर्ण कर। हॅलो, सर्वप्रथम मी सर्व आयोजन कमिटीचा धन्यवाद मानतो, कारण तर आज पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये समालोचन करण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्य आयोजक समाधान वास्कर, ऋषिकेश वास्कर आणि मयूर वास्कर यांच्या माध्यमातून समालोचन करण्याची संधी, तसेच रिवाज सर यांनी इथं प्लॅटफॉर्म दिला, त्याबद्दल मी आभार व्यक्त करतोय सर्व आयोजन कमिटीचा। आणि एक विरा लाईव्ह ज्यांनी पूर्ण इथे आज मात्र दिवसभरामध्ये पसंती दिली असे संदेश शिल्के यांचा सुद्धा सहर्ष आभार व्यक्त करतो। आणि घेऊन जातो मैदानाच्या आतमध्ये सुंदरसा सामना चालू आहे। तर नक्कीच सागर पाटील यांनी आभार मानले, कारण आज पहिल्या दिवसात आम्हाला त्यांची साथ लाभली, खूप चांगलं एंटरटेनमेंट केलं। आणि विराज गायकवाड यांची फरमाईश होती की त्यांनी एक गीत सादर करावं, पण त्यांनी सांगितलं की हा मॅच संपल्यानंतर मग मात्र तुमची फुल एंटरटेनमेंट करणार। तर जाऊया मॅचच्या दिशेनं। 50 धावांचं लक्ष्य, 18 बॉलमध्ये सलामीचा गोलंदाज योगेश पाटील। पहिलाच बॉल वाऱ्याच्या वेगानं भन्नाट वेग वापरला योगेशनं करण पाटीलसाठी। करण पाहत राहिला की काय चेंडू झपकन निघून गेला, ज्या योगेशला मागच्या सामन्यामध्ये लय सापडला नव्हता, आता मात्र तो अंतिम सामन्यामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करेल। अतिशय महत्त्वाचा सामना, डू ऑर डाय, करो या मरो। बघा आदर्श सरपंच ट्रॉफीमधला अतिशय महत्त्वाचा, व्हेरी इम्पॉर्टंट मॅच, कारण हा सामना जिंकेल तो एका ट्रॉफीचा हक्कदार राहील। डांगसिंग डाऊन द विकेट, कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, एका पायावर उडी मारून काय फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता करणनं, परंतु बॉल वाईडचा इशारा येतो, अतिरिक्त धाव मिळते। संघाच्या धावसंख्येला सुरुवात होताना या अवांतर धावेनं करायच्या आहेत 50 धावा। संघर्ष आहे, प्रचंड संघर्ष आहे, खूप मोठा संघर्ष आहे। मिस टायमिंग स्ट्रोक, इट्स अ बिग विकेट। केपी करण पाटीलचा विकेट लवकरात लवकर मिळवण्यात यश मिळालं आराध्य स्पोर्ट्स पाटणोली संघाला। सलामीचं षटक वेगत असताना पॉवर प्लेमध्ये कमालीची गोलंदाजी, ज्या केपीनं हाहाकार माजवला होता मागच्या मॅचमध्ये 2 सामन्यामध्ये, अगदी पहिल्या मॅचमध्ये 59, दुसऱ्या मॅचमध्ये 17, अशी त्याची एक कामगिरी राहिली होती, परंतु त्याच करण पाटीलला लवकरात लवकर अगदी शून्यावरच बाद करण्यात यश मिळालं योगेश पाटीलला। आराध्या स्पोर्ट्स पाटणोली, खरं तर आपण पाहतोय पाटणोली गाव, खरं तर आराध्या ज्यांची मुलगी अनिरुद्ध पाटील या मॅचचा आनंद घेत असतील, खुश असतील आपल्या आजच्या परफॉर्मन्सवर, खेळाडूंच्या खेळीवर। आमचे मोहन पाटील असतील, ज्यांच्या सुसौभाग्य पत्नी विनंती ताई यांना पहिला बहुमान मिळाला सरपंच पदाचा या गावातून, आणि तो संघ मैदानावर खेळतोय, जबरदस्त कामगिरी। हाही आउटसाइड ऑफ स्टंप, योगेशनं लाईन पकडली बघा, अगदी ऑफ टू ऑफ स्टंप गोलंदाजी होतोय, आउटसाइड ऑफ स्टंपला यॉर्क बॉल। मग या बॉलला कसं खेळायचं बॅट्समननं, याचा विचार निकेशला पडलाय। निकेश देखील आता मात्र बीट झालाय। नेक्स्ट बॉल योगेश पाटील पंचांना पार करून, हा चेंडू शरीराचा वेध घेतला, झपकन आतमध्ये आला, शरीराचा अगदी पॅडला आदळला, डॉट बॉल जातोय। 50 धावा करायच्या आहेत संध्याकाळच्या सत्रामध्ये, आणि आता आराध्या स्पोर्ट्स पाटणोली टीम हवे होताना हळूहळू आराध्य
टेंबोडे टीमच्या विरोधात. हाही ब्लॉकल क्षेत्ररक्षक आहे छोटा, चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. आकाश पाटील त्या ठिकाणी होता. हा छोटा दिसतंय परंतु लग्न झालाय. आम्हाला वाटलं फार छोटा आहे पण नाही, भरपूर मोठा आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलंय परंतु त्यांनी शॉर्ट थर्डमॅनला असणारा क्षेत्ररक्षक फर्स्ट स्लिपला चांगलं कामगिरी करत असताना योगेश पुन्हा एकदा ओ क्लीन बॉल. निकेश मस्कर अजून एक विकेट. योगेशची दमदार कामगिरी आणि आराध्या स्पोर्ट्स पार्टनर टीमला मिळतोय अजून यश, सफलता. आणि ज्या पद्धतीनं त्यांनी चांगली कामगिरी केली ना, आता मात्र अंतिम या महत्त्वाच्या मॅचमध्ये खरं तर आता गाडी घसरली असं म्हणावं लागेल. या निर्णायक सामन्यामध्ये त्यांचा खेळ होत नाही. आर पाटील यांना तुम्ही पाहता, आमचे कोच आर पाटील यांनी पाण्याची व्यवस्था केली का यावर्षी नाही आहे, कारण दरवर्षी पाण्याची व्यवस्था करत असतात. केली ना? हा, चांगलं योगदान आहे. रिक्षा चालक मालक संघटना आणि आमचे प्रवीण गायकर बोलतायत. किती प्लॉटचे मालक? हा, रविवारी आहेत 56 का? 56 प्लॉटचे मालक. जाऊया मॅचच्या दिशेनं. व्हाईट बॉलचा इशारा. सेकंड ओव्हरला सुरुवात. तन्मय पाटील गोलंदाजच्या उंबरट्यावर आणि पहिला बॉल वाईड फेकतोय. अतिरिक्त धाव मिळते. संघाची धावसंख्या फक्त 2 या आकड्यावर. ऑन स्ट्राईक राहुल गडगे. आता सर्व काही निर्भीड आहे ते राहुल गडगेवर अवलंबून आहे. राहुल गडगेवर. तो राहुल मात्र लॉफ करते बॉल. फटका फसला. राहुलची देखील विकेट. आता पूर्णपणे टेंबोडे संघ अडचणीत. जिरम सिंगम. आता मात्र जो आराध्या स्पोर्ट्स पार्टनर संघाचे गोलंदाज हवी झालेत अक्षरशः टेंबोडे टीमच्या फलंदाजांवर. आराध्य टेंबोडे टीम. हाही परफ्यूम डिलिव्हरी. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला. अगदी नाकाला स्मेल देऊन हा चेंडू गेला आहे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. तन्मय देखील आता यशस्वी होतोय. योगेश पाटीलच्या पावलावर पाऊल टाकत खूप चांगली कामगिरी करतोय. हा चांगला फटका आहे. शॉट अँड पुलचा हा फटका. ब्रिलियंट स्ट्रोक. इट्स अ 6 रन. चांगला फटकार प्रवीण गडगेच्या बॅटमधून तुम्हाला पाहायला मिळाला. प्रवीण सांगतोय की अजूनही आमच्यामध्ये ती ताकद आहे. सामना आम्ही सहजासहज सोडणार नाही. प्रयत्न करू. ट्राय अगेन अँड अगेन बट डोंट क्राय. रडणार नाही तर लढणार हे सांगत असताना फटका ठोकलाय प्रवीणनं. षटकार. हाही चेंडू खालून काढलाय. अक्षरशः वाईडिश लॉंग ऑनकडे रतेश पाटील आहे. चांगलं क्षेत्ररक्षण करेल. 1 आणि 1च धाव मिळेल. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या धावफलकावर फक्त 9 पाहायला मिळते. 9 धावा 50 करायच्या आहेत. दुसरं षटक सुरू आहे. आता 8 चेंडू आणि 41 धावा उरल्या आहेत. 41. 41 धावा आणि 8 चेंडू. प्रत्येक चेंडू मागे चौकार षटकार.
हा चेंडू ऑफ स्टंप सोडून जातोय. पंचांचा वाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव मिळेल. अतिशय महत्वाचा सामना या दोन्ही संघांसाठी. चमचमत्या ट्रॉफ्या तुम्ही पाहू शकाल. सिल्वर का अगदी चमकतात. चंदेरी लेप ज्या ट्रॉफ्यांना देण्यात आलाय. हाही वाईड बॉल. ऑफ स्टंप सोडून बॅक टू बॅक 2 वाईड बॉल. आता 8 चेंडू 39 धावा. हे समीकरण उरलंय. खूप चांगली स्पर्धा. या स्पर्धेमध्ये मालिकावीर बायसिकल निलू शेलके आदही बैलगाडा मालक यांच्याकडनं आम्हाला ही बायसिकल देण्यात आलेली आहे. त्यांचे आपण आभार मानूया. ज्यांचं योगदान राहिलं त्यांचा आवर्जून आम्ही उल्लेख करू. फुलटॉस बॉल. 1 धाव मिळाली आहे. वन साइड मॅच होईल असं चित्र स्पष्ट होताना. 7 चेंडू आणि 38 धावा. सात चेंडू 38. सागर पाटील यांचा आवाज तुम्हाला याचा खूप एंटरटेनमेंट केली सागरनं. अजून एक वाईड बॉल. तन्मय दिशाहीन गोलंदाजी करतोय. दिशेवर नियंत्रण नाही. वारंवार आउटसाइड ऑफ स्टंपला टाकण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू जास्त बाहेर निघतात. वाईड बॉल मिळतोय. अजूनही 7 बॉल 37 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू 37 धावा. शॉर्ट पिच बॉल. चांगला फटका आहे परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे त्या ठिकाणी केतन पाटील कोणती चूक करत नाही. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला टिपला जातोय झेल. अजून एक विकेट. आता सामना थोडासा वन साइड. प्रेक्षक देखील कंटाळलेत कारण प्रेक्षकांना वाटला होता की हा सामना खूप चुरशीचा होईल. हा सामना जबरदस्त होईल. परंतु अशा परिस्थितीमध्ये ज्या आराध्या स्पोर्ट पार्टनर टीमची गोलंदाजी झाली ना, तिखट आणि भेदक माऱ्यासमोर हा फलंदाज सर्व हतबल झाले आणि आता मात्र कठीण समीकरण झालंय. 6 चेंडू 37. मागच्या 2 मॅचला एवढा मोठा टार्गेट त्यानं अचीव केला होता. तो टेंबोडे संघ आता थोडासा अडचणीत आलाय. अक्षरशः अडचणीत आलाय. 6 बॉल 37 धावा. समीकरण फार कठीण आहे. सहा चेंडू 37 धावा. ओहो लाफ केलाय. अजूनही बघा त्यांच्याकडे असणारी कौशल्यता गुणवत्ता या ठिकाणी दाखवत असताना प्रेक्षकांना आल्या क्षणाला फलंदाज कुणाल ठोकतोय षटकार. वासकर यांनी कमी वयातच क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असं आम्हाला माहिती देत आहेत. परंतु ते सांगतात नाही माझी निवृत्ती नाही तर मी चांगला क्रिकेट खेळू शकतोय. वेळ आल्यावर दाखवीन. खणून काढलेला हा फटका. ओहो लावली बाउंड्री. 4 धावांसाठी बघा टेंबोडे टीमकडे फलंदाजीची भरणा आहे खूप चांगली. परंतु सुरुवात थोडीशी अगदी संत झाली, खराब झाली आणि त्याच कारणानं आता आव्हान कठीण झालंय. 4 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता राहिली आहे. वन साइड मॅच. निर्णायक सामन्यामध्ये टेंबोडे संघ खरं तर तुम्ही थोडीशी निराशा केलीत. अन्यथा खरं तर या निर्णायक सामन्यामध्ये असं वाटत होतं की टेंबोडे संघाचा मागचा परफॉर्मन्स पाहून की हा मॅच शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूपर्यंत रंगेल. परंतु आराध्या स्पोर्ट्स पार्टनर टीमची वेधकता गोलंदाजी जबरदस्त राहिली आहे. पंच आमच्या दिशेने वळत आहेत. वाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त मिळेल धाव. 4 चेंडू 26 धावा. हे समीकरण. गोलंदाज शेवटचा षटक घेऊन येतोय तो रतेश पाटील. 4 चेंडू 26. उद्या मात्र बिग फाईट्स आहेत. कोणीही या पाहायला विसरू नका. या स्पर्धेचं खरं तर दमदार आयोजन आणि या मैदानावर प्रत्यक्षात येऊन या स्पर्धेचा आनंद घ्या. आही चौकार. अजून मैदानावर चौकार षटकार येत आहेत. बघा टेंबोडे टीमला आता 3 चेंडू 22 धावांची आवश्यकता.
म्हणजे टेंबोडे टीमच्या गोलंदाजांनी ज्या धावा दिल्या ना, खरं तर राहुल गडगे आणि आदित्य भोईर यांच्या ओव्हरमध्ये 18-19 अशा धावा आल्या, त्या कारणानं कदाचित 50 धावांचं हे आव्हान उभं राहिलं. 3 चेंडू 22 धावांची आवश्यकता आहे. हलकशी बॅटला कडा घेऊन चेंडू जातोय, इथे डायरेक्ट हिट आणि फलंदाज होईल. धावचित बाद. आता मॅच मधली चुरस मजा संपलेली आहे. 2 बॉल 22 औपचारिकता शिल्लक. आदर्श सरपंच उपसरपंच चषक. आज आमचे सागर पाटील यांचा तुम्हाला आवाज ऐकायला मिळाला. खूप चांगलं समालोचन. विशाल भोईर थोडेसे तुम्ही गैरहजर होतात. खूप गाणी संगीतही त्यांच्या मुखातून ऐकायला मिळालं. डीजे मास्टरला संधी मिळाली नाही, एवढे संगीत त्यांच्याकडे आहेत, संग्रह आहे. हा, महिलांचा आवाज देखील त्यांनी काढला, पक्ष्यांचा आवाज काढला. 2 चेंडू 22. सागरचा सन्मान करण्यासाठी समाधान यांनी यस मॅच वन साइड अगदी शिक्कामोर्तब झालाय. विजयाचा शिक्कामोर्तब या ठिकाणी झालेला आहे.